दंदन नाही मग नंदेश भाऊ आज काय स्पेशल? तर मित्रांनो आज काहीतरी आगळा अजून नवीन प्रकार आहे. मित्रांचा जस्ट फोन आला आहे, 11 वाजलेत, काहीतरी वेगळा प्लॅन आहे. ब्रेड पाव बिव शोधत आहेत, म्हणजे अंदाजा लावाच काय असेल ते. लगेच पोचतो आणि दाखवतो काय चाललंय तिकडे. रानवाटा आणि रस्साच्या नवीन भागात पुन्हा एकदा स्वागत. घरच्या मागच्या अंगणात चालू आहे राडा. कोणतीही फॉर्मॅलिटी नाही, फक्त सुक्या पार्ट्या आणि फुल राडा. जगप्रसिद्ध शेफ बाजूला ठेवा, कारण आज घरच्या मागच्या अंगणात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे राडा शेफ गोळा झालेत. आज आपण बनवतोय पाहुण्यांचा लाडका आणि बॉईजचा आवडता पॅटिस पकोडा. रेसिपी सोपी आहे, पण बनवणारी माणसं डेंजर आहेत. चला तर मग राड्याला सुरुवात करूया. मुलींना वाटतं मुलं एकटे असले की काहीतरी गंभीर विचार करतात, पण आमचा विचार बघा. घरच्या मागे चूल पेटली आहे आणि तिथे सायंटिफिक पद्धतीने पॅटिस पकोडा बनवण्याचा प्रयोग चालू आहे. वास इतका भारी सुटला आहे की शेजारी पण यायला बघतायत, पण एंट्री फक्त बॉईजला आहे. बॉस चुलीवरच्या वडापाव आज काय ऐकत नाही. पॅटिस चालू आहे, असे मस्त बघा गुबगुबीत. पण शेवटी चुलीवरच्या पॅटिसची चवच न्यारी. थोडी माती, थोडा धूर आणि भरपूर भावांचं प्रेम, हाच आहे खरा गावरान फॉर्म्युला. डाएटवाले लांब राहा, कारण आज पोट सुटलं तरी चालेल, पण चुलीवरचा राडा काय सुटणार नाही आज. अशी पानं स्पेशल, म्हणजे तुझा भांडी घासायचा टाइम वाचलास. बरं. ते जास्त भांडी घासायला तकलीफ नको, पाणी पण कमी आहे तसा त्याच्यामध्ये. पाऊस पडतोय वरना. त्याचं पाणी तो वेगळं आहे रे. तुषार आज होऊ दे पड रे पाणी, गाणं होऊन जाऊ दे तुझ्याकडनं. जाऊ दे, चल एक चॅनलसाठी आजचा घेऊन येता तुझं कॅरोकेचा घेऊन ये. तुषारने काय गाणं गायला नाही आणि त्याने गायला नाही म्हणून का आमचा पॅटिस थांबला नाही. पॅटिस चालू. कधी गेले तुम्ही विचारायला? आता येते अर्धा तास झाला. हो बनवा गेलेला वाटतं. तेरा जो राहिलो दंदन नको करू. दंदन नाही, मग इथून 2 मिनिटाचं अंतर त्याला. हो, पण ते चांगले शांत राहा. आणल्या घे, चल आणल्या. लॉक लावा गेलाय ना. हे बघ आकाशने आणले ते. अरे हे काय आहे? हे बघ पिपात झाले आता. कोंबड्या काय कापायचे? अरे मग ही सुरी काय घेऊन आलायस? एक कसली सुरी आहे? काम चालेल असं काय नाही की हा बारीक सुरी पाहिजे. अरे पण सुरी आहेत, हे काय बघ विचार बरोबर कापली जाते. ही एवढी मोठी सुरी, नाही, त्या सुरी मिरच्या पण कापायला काम असं काय सुरी नाही. बारीक ना उभ्या चिरायच्या होत्या. तेच म्हणजे असं शब्द निघतात ना, तेच जास्त एवढं हे होतं. नंतर गेला कुठे तो? टोमॅटो केचप आणायला नेसलेवाल्यांना भेटूनच येईल आज. मिरच्या तर जाम मोठ्या आहेत, पण हीच मिरचीचा नंतर तिथं लावली असेच तर. अरे बाबा लावले सगळा मी आहे माझा. तिथे आहेत का रोप? बघ रोप किती आहेत आता? तर 2 एकच रोप दिसते मला. 1 2 3 रोप दिसते. पॅटिस किती भारी असो, पण जोपर्यंत सोबत ही तळलेली मिरची दाताखाली चिरडली जात नाही ना, तोपर्यंत आत्म्याला काही शांती मिळत नाही. नातं कसं पॅटिस आणि मिरचीसारखं असावं, एक मऊ आणि एक एकदम जळजळीत धूर काढणारा. अखेर तासाभराच्या फायटीनंतर, डोळे लाल झाल्यानंतर, 3 काड्यापेट्या संपवल्यानंतर चुलीवरचा महापॅटिस फायनली रेडी झालाय. बघा तो रंग, बघा ती क्रिस्प, आणि बाजूला ती तळलेली मिरची. हा नजराना बघून स्वर्गातले देव सुद्धा म्हणत असतील आज अमृताचा प्लॅन कॅन्सल करा,
मागच्या अंगणात जाऊन जरा पॅटीसच खाऊन येऊया. तू राहिलास कुठे एवढ्या वेळ? दुकान बंद आहे त्याच्यामुळे काशीला जावं लागलं त्याच्या बनायला. या भाऊ इकडे या. आमचं बसायचं. पहिला बाईट घेतोय सॉस सोबत. आहा हा, या लवकर खायला. मिरची आली, मिरची आली. एक घे. मला बोललाच नाही. अरे पण नाही बोल, त्या तर रात्री बोलला जाऊ म्हणून. मला तरी मेसेज करायचा ना. आपल्याला काय माहिती तू येणं तुला माहिती आपला येणं कुठं असलं तरी येणं नाही तर नाही बोलतो बोल. साप पुढे. मी त्याला फोन करलो पण काय म्हणलं हा पहिले खाल्लं तर काढले ना मोठ्या फोन. हे काय बोलू कळलं ना. कुठं होत आहे बरोबर असं तर अजून मजा आली असती. तेच मी विचार केलेला मी जाऊ का खायचा तर बोललो हा घेत शिकला का काय. काय तर कुठं मिळालं आता 2 महिने असंच फ्री माइंड आहे ना. गेस्ट नाही कस्टमर नाही तर मग इकडेच बिन गोष्ट काय शिकला जायचं. फिशिंगला कधी यायचा? एवढा मला ढोबा थोडी शिकायला. फिशिंगला नसतं नाही ये बोलवला ये पॅटिक्स काय आहे इकडे. अरे घे अरे घे. त्याच्याबरोबर म्हटलं खेळायचं आहे. तो मित्रांनो तुम्हाला नक्कीच हा चुलीवरचा पॅटीसचा व्हिडिओ आवडला असेल आणि असे अजूनच अँटिक्स व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. एकच नाव रानवाटा आणि रस्सा.